बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गुणरत्न सदावर्ते हे तेच नाव आहे जे कानावर जरी पडलं ना, प्रत्येक मराठ्याच्या तळपायची आग मस्तकात जाते. गुणरत्न सदावर्ते. देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय हा शब्द वापरणारं हे तेच नाव आहे जे मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांचा पोपट म्हणून संबोधतं. हे तेच नाव आहे ज्याचं नाव जरी कानावर पडलं, या गुणरत्न सदावर्तेंचं नाव जरी कानावर पडलं तरी तळपायची आग मस्तकात जाते. गुणरत्न सदावर्ते. आज याचं नाव मी का घेतोय, वारंवार का घेतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण लक्षात घ्या, हीच व्यक्ती, हेच गुणरत्न सदावर्ते आज पुन्हा कोर्टात धावलेत. आणि कारण पुन्हा मराठा हेच आहे. याला मराठ्यांचा काय त्रास आहे मला कळत नाही. मागेही सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांच्या विरोधात याचिका करणारे हे आणि यांच्या घरातली काही मंडळी यांनी सुप्रीम कोर्टात मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आणि हे जिंकले देखील. सगळ्यात जास्त कायदा यांनाच समजतो. सुसंस्कृत माणसांचं हे दुसरं लक्षण. गुणरत्न सदावर्ते यांनी आज काय केलं माहितीये, आज पुन्हा कोर्टामध्ये मराठा आरक्षणात जे काही हिंसाचार झाला असेल किंवा जे काही हिंसक वळण लागलं असेल, आता हा संशोधनाचा विषय, नेमकं त्यात मराठा होते की नव्हते, पण ह्या माणसाने त्या विरोधात याचिका दाखल केली. ती याचिका 8 नोव्हेंबरला सुनावणीसाठी कोर्टामध्ये येणार देखील आहे. मला कळत नाही याला मराठ्यांचा त्रास नेमका काय आहे. याने मागेही तुम्ही बघा कशा धार्जिण्या भूमिका घेतल्या जातात. हा गुणरत्न सदावर्ते सगळ्यात पहिली प्रथम लक्षात घ्या, हे एक वकील आहेत. यांच्या वकिलीकडे पाहिलं ना तर मला का कुणास ठाऊक काही उदाहरणं आठवतात, आणि मला काही अशा माणसांकडे पाहिलं तर मला कधी चांगली उदाहरणं कधीच आठवत नाहीत. ज्यावेळेस आपण काही उदाहरणांचा विचार करतो, एखाद्या आतंकवाद्याच्या हातामध्ये न्यूक्लिअर वेपन कसं सापडावं किंवा एखादी न्यूक्लिअर ताकद कशी सापडावी, अणु ताकद कशी सापडावी, कारण अणु ताकदीचा चांगल्या कामांसाठी आणि वाईट कामांसाठी उपयोग करता येतो. आता विचार करा, ती अणु ताकद नेमकी कुणाच्या हातामध्ये आहे याच्यावर ते निर्भर राहतं की याचा चांगला वापर होईल की वाईट वापर होणार. जर शास्त्रज्ञांच्या हातात पडलं तर समाजासाठी चांगला वापर होणार, अणु ताकदीचं मी म्हणतोय. आणि आतंकवाद्यांच्या हातात सापडलं तर त्याचा समाजाच्या विरोधात वापर होणार. अगदी तंतोतंत जुळतं हे उदाहरण. ह्या माणसाच्या हातामध्ये मिळाली वकिलीची सनद, ती वकिली आहे यांच्याकडे, ते ज्ञान आहे, कायद्यांचं ज्ञान आहे. आता आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे की समाजाच्या घातासाठी झाला पाहिजे, हे आपल्यावर डिपेंड करतं. ह्या माणसाने कायम आपल्या ज्ञानाचा उपयोग कुठे ना कुठेतरी कोणाला तरी त्रास देण्यासाठी कायम केला गेलेला आहे. बघा ना, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जिथे मुंबई हायकोर्टामध्ये यांना चपराक पडली, तिथे हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि तिथे मराठा आरक्षण आंदोलनाला त्यांनी चॅलेंज केलं आणि जिंकले देखील. आणि डंके की चोट पे हा जो त्यांचा डायलॉग आहे, ह्या डंके की चोट पे डायलॉगवर मराठ्यांना चिथवायचा कायम प्रयत्न केला. तुम्ही एक घटनाक्रम लक्षात घ्या. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी घाईघाईमध्ये हे आरक्षण देऊ केलं, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यासाठी बघा, तोपर्यंत सरकार गेलं होतं. फडणवीसांचं सरकार जातं हे जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचं जी याचिका होती सुप्रीम कोर्टातली, त्या याचिकेवर कुठेतरी महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी या माणसाला कुठेतरी तयार केलं गेलं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे आज 3 उदाहरणं आहेत. 3 उदाहरणं. या 3ही उदाहरणांमध्ये हे लक्षात येतं की हा माणूस आणि भारतीय जनता पक्ष किंवा हा माणूस किंवा देवेंद्र फडणवीस यांचे कसे थेट संबंध येतात. तसं पाहायला गेलं तर यांची वैयक्तिक काही महत्वाकांक्षा असेल असं मला काही वाटत नाही. याचं कारण असं, कारण वैयक्तिक महत्वाकांक्षा जर असेल तर ती थेट निवडणुकांमधून हा माणूस कधीच जाऊ शकत नाही. हा मागच्या दारांनी आत केला जाऊ शकतो, मागच्या दारांनी. पण आज अशी परिस्थिती आहे की याला मागच्या दारांनी जो कुठला पक्ष घेईल ना, तो पक्ष राजकारणातून उठेल. कारण ह्या माणसाने इतकं मराठ्यांना त्रास दिलेला आहे, मी त्रास हाच शब्द वापरेल. या माणसाने इतका त्रास दिलेला आहे की त्याला जो कोणी पक्ष जवळ करेल तो पक्ष राजकारणातून उठलेला असेल. होय, मी जबाबदारीने सांगतो. आता विचार करा, थेट महत्वाकांक्षा कशी, निवडणुकांना सामोरं जाऊन एखाद्या मोठ्या पदावर जाणं, एखाद्या समाजाच्या बाजूने बोलल्यानंतर तुम्ही निवडणुकांना सामोरे गेलात तर ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही एखाद्या इतक्या मोठ्या समाजाच्या विरोधात जाताय, तेही मराठा समाजाच्या विरोधात जाताय, काय राजकीय महत्वाकांक्षा ठेवणार? तुम्ही साधे नगरसेवक देखील बनणार नाहीत. कारण
एखादा नगरसेवक बनण्यासाठी देखील आपल्याला मुंबईसारख्या महानगरामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल 7 ते 8 हजार मतांची गरज असते. तुम्हाला तुमच्या परिवाराच्या बाहेर 40 लोक मतदान करणार नाहीत या सदावर्ते आणि परिवाराला. त्यामुळे राजकीय महत्वाकांक्षा सोडून द्या. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या मागच्या दारांनी आत येण्याचा, तोही होऊ शकत नाही. कारण ज्या प्रकारे ह्या माणसाने किंवा आजकाल तर भारतीय जनता पक्षाचे नेते खुल्यामध्ये बोलायला लागले, त्यांचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे आता वैयक्तिक महत्वाकांक्षा तर संपली. पण ते एक असतं ना, एक नातं असतं, कुठेतरी एक आतल्या आत काही गोष्टी चालत असतात. त्या कशा आहेत पहा. सगळ्यात पहिलं एसटी महामंडळाचं आंदोलन बघा. ह्याने तीन माझ्याकडे उदाहरण आहेत. तिन्ही वेळा ह्याने कसं महाविकास आघाडी असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा ठाकरे फॅमिली असेल यांच्यावर कसा आरोप करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पहा. एसटी महामंडळाचं आंदोलन चालू होतं. खरं पाहायला गेलं तर एसटी महामंडळाच्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त हा मराठा समाज आहे. मग आता विचार करा, तिथे देखील एक मराठा लाख मराठा किंवा डंके की चोट पे या सगळ्या घोषणा दिल्या गेल्या. पण त्याच्या आधी आमच्या ह्या बांधवांनी ही गोष्ट मात्र चांगली विसरली की ह्याच माणसाने मराठा आरक्षण आंदोलन संपवलंय. आंदोलन संपवलंय म्हणण्यापेक्षा ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये याच माणसामुळे रद्द झालेली आहे. आरक्षण संपवायचं काम ह्या माणसाने केलंय, त्याच्यावर आपण विश्वास तरी कसा ठेवायचा. पण तरीही एसटी महामंडळाच्या आंदोलनामध्ये या माणसाने रोल घेतला. कारण त्यावेळेस सरकार होतं महाविकास आघाडीचं, मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब ठाकरे बसले होते. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी सांगितलं, जे जे फायदे सरकारमध्ये असताना तुम्हाला मिळणार असतील ते सारे फायदे देऊ करू शकतो, फक्त हे मंडळ विलीन होऊ शकत नाही. कारण हे महामंडळ आहे आणि स्पष्ट सांगितलं गेलं होतं की महामंडळ विलिनीकरणाचा हक्क हा राज्य सरकारांना नाही. महामंडळ विलीन करण्याचा हक्क हा केंद्राच्या अखत्यारीत येतो आणि हे स्पष्ट सांगितलं गेलं होतं. पण जे सारे फायदे असतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांचे, ते सगळे फायदे तुम्हाला देऊ करतो. मला वाटतं त्यावेळेस ऍडव्होकेट अनिल परब साहेब परिवहन मंत्री होते. त्यांनी वारंवार हस्तक्षेप केला, पण ह्या माणसाने शेवटपर्यंत आंदोलन चिघळत ठेवलं आणि अजून देखील त्या कर्मचाऱ्यांना 1 रुपयाचा त्या आंदोलनातून फायदा झाला नाही. जवळपास 8 ते 9 महिने एसटी महामंडळ बंद राहिलं, ठप्प राहिलं, पण त्यातून रुपयाचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना झाला नाही. त्या कर्मचाऱ्यांकडनं वर्गण्या काढल्या गेल्या याची देखील माहिती आली. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे महिन्याला 500-500 रुपये काढण्यात आले. म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात आलं. पण त्या कर्मचाऱ्यांना ते 500 रुपये कुणाच्या घशात गेले आता हे मी खुल्यामध्ये सांगणार नाही. त्याची माहिती तुम्ही काढावी, थोडासा घरचा अभ्यास तुम्हाला पण द्यावा लागेल मला. पण अजून देखील त्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट, जे फायदे त्यावेळेस आपलं सरकार देणार होतं ते देखील या सरकारने दिलं नाही. जे म्हणत होते तुम्हाला आम्ही सरकार आल्याच पहिल्याच 15 दिवसात तुम्हाला महामंडळ विलीन करून घेतो, हे कोण म्हणालं होतं? देवेंद्र फडणवीस, विशेषतः पडळकर, विशेषतः प्रवीण दरेकर. जरा विचारावं, ह्या नेत्यांची विधानं ऑन रेकॉर्ड आहेत. अजून देखील छदाम मिळालेला नाही. आता पुढे बघा, तिथे याने वातावरण तापवलं कारण सरकार भाजपाचं नव्हतं. दुसरं उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेस मराठा आरक्षण आंदोलन किंवा त्याची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये होती, ज्यावेळेस हायकोर्टात होती तोपर्यंत ह्यांचं सरकार होतं. लक्षात घ्या, तोपर्यंत भाजपाचं सरकार होतं. पण सुप्रीम कोर्टात जेव्हा केस आली त्यावेळेस भाजपाचं राज्यात सरकार नव्हतं. त्यामुळे कुठेतरी याला लगाम घालावा, हा एवढा मोठा निर्णय होऊच देऊ नये, त्यासाठी हे सारं वातावरण तयार करण्यात आलं आणि एखाद्या माणसाला पुढे करण्यात आलं. त्या याचिकेमध्ये केस करणाऱ्यांमध्ये मला वाटतं ह्यांच्या पत्नी होत्या, जयश्री सदावर्ते होत्या मला वाटतं. मग विचार करा, हे नक्की कोण घडवून आणतंय? हा आपण देखील बारीक विचार केला पाहिजे. हे सांगताना भरपूर सांगतील की यांचा आमचा संबंध नाही, पण सगळे तुमचे रस्ते एकमेकांच्या गल्ल्यांमधूनच जात असतात, मग संबंध कसा नाही? त्याच्यानंतर तिसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस यांच्या मुलीला म्हणजे जैन सदावर्तेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार हा जाहीर झाला 2022 साल, मला वाटतं 1 जानेवारी की 2 जानेवारी 22 मध्ये यांना हा पुरस्कार जाहीर झाला. आता पाहायला गेलं तर पुरस्कारांची रिकमेंडेशन ही राज्यांकडनं येत असते, पण महाराष्ट्रातल्या किती रिकमेंडेशन एक्सेप्ट केलं तुम्ही समजू शकता. केंद्रामधल्या या सगळ्यात मोठ्या पुरस्काराला, बाल शौर्य पुरस्काराला खरं तर राजकारणाने घेरावं हे दुर्दैव आहे आपलं. त्या बाल शौर्य पुरस्कार जैन सदावर्ते यांची मुलगी मला वाटतं त्यावेळेस ती 10 वर्षांची असेल, तिला हा पुरस्कार जाहीर झाला, केंद्रामधून हा पुरस्कार मिळाला तिला. त्या मुलीला ज्यावेळेस मीडियाने विचारलं, मी तुम्हाला ती क्लिप देखील दाखवेल, तिची थोडंसं सारांश सांगतो. एवढी सगळी कामं करण्यासाठी काहीतरी कुठेतरी एक द्यावं लागतं ना, कुठेतरी क्रेडिट द्यावं लागतं.
फडणवीसांनी चांगलंच देऊ केलं असं मला वाटतं. तिला विचारलं तुम्ही काय असं कार्य केलं, कारण एक मला वाटतं 2018 साली परळच्या लोअर परेलच्या क्रिस्टल टॉवर मध्ये आग लागली होती. 12व्या की 13व्या माळ्यावर आग लागली होती. जवळ 3 ते 4 जणांचा मृत्यू देखील झाला होता त्याच्यामध्ये. आता तिथे ह्या मुलीने काही लोकांना वाचवलं वगैरे अशा बातम्या आहेत. पण ज्यावेळेस मीडियाच्या मंडळी त्यांना जेव्हा प्रश्न विचारतायत, तिला प्रश्न काय विचारला जातोय, ती उत्तरं काय देते, तुम्ही ही क्लिप बारीक ऐका. मला कुठेतरी वाटतं एवढा चांगला पुरस्कार खरं तर शौर्य दाखवलेल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. शौर्य गाजवलेल्या खरं शौर्य गाजवलेल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, की ना की असं काही करून की ह्याने हे केलं म्हणून ह्याला हे द्या, किंवा त्याने ते केलं म्हणून त्याच्या परिवारातल्याला ह्याला हे द्या. असं झालं नाही पाहिजे. जर माझं कुठे चुकत असेल तुम्ही सांगावं, किंवा ऑन रेकॉर्ड साऱ्या बातम्या मीडियावर अवेलेबल आहेत. तुम्ही टाका झेन सदावर्तेंचा बाल शौर्य पुरस्कार टाका, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतील. मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवणार आहे. पहिला व्हिडिओ ज्यात मीडियाचा, मला वाटतं TV9चा असावा, त्यांनी ते प्रश्न विचारला आणि ती काहीतरी भलतंच उत्तर देते. तिला प्रश्न काय विचारला जातो आणि ती कुठल्या वेगळ्याच विषयावर बोलते. आणि दुसरा एक विषय असा आहे जिथे तिचा सत्कार करण्यासाठी तिला शिवसेनेच्या स्टेजवर बोलवलं गेलं. त्यावेळेस 1-1.5-2 वर्षापूर्वीची असेल. पण तिथे देखील माईक हातात घेऊन काहीतरी वेगळीच भाषा बोलायचा प्रयत्न केला. त्यावेळेस बघा काय प्रसंग घडलाय. तो स्टेजच्या ते 2ही व्हिडिओ मी तुम्हाला बॅक टू बॅक इथे दाखवतोय. एकदा तुम्ही पहा आणि मग मी पुढे काय म्हणतोय त्याचा तुम्ही विचार करा, की मी काही चुकत असेल तर सांगावं. या वर्षीचा बाल शौर्य पुरस्कार महाराष्ट्रातल्या 2 मुलांना मिळतोय. एक तर झेन सदावर्ते आणि दुसरे औरंगाबादमधील आकाश खिल्लारे. झेन सदावर्ते मुंबईमध्ये राहणारी एक मुलगी आहे, तरुणी आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची कन्या आहे ती. आणि झेन सदावर्ते हिने 2018 साली बिल्डिंगमध्ये आग लागली होती, क्रिस्टल बिल्डिंगमध्ये. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे तिने प्राण वाचवलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः झेन सदावर्ते आहेत. काय सांगाल, 2018च्या घटना जी झाली त्याच्यामध्ये तुम्ही अनेक लोकांना वाचवलं, त्याच्यासाठी आपल्याला आता यंदाचा बाल शौर्य पुरस्कार मिळणार आहे राष्ट्रपतींच्या हस्ते, काय सांगाल? मुझे ऐसा लगता है कि पुरस्कार एक प्रेरणा होती है जिससे हमें आगे बढ़ के काम करना चाहिए. मेरा ये मानना है कि ये नए साल में, दैट इज़ 2022, मुझे सबको ये शुभकामनाएं देनी है कि एक न्यू ईयर्स रेजोल्यूशन बनाओ, जिस रेजोल्यूशन में हम अपने देश के जो प्रॉब्लम्स है उसे सॉल्व कर पाए. जैसे कि चाइल्ड राइट्स के ऊपर, फूड सिक्योरिटी फॉर चिल्ड्रन के ऊपर, अभी जो लॉकडाउन लगने वाला है उसके ऊपर वापस हमें और एक रेजोल्यूशन चाहिए, न्यू ईयर्स रेजोल्यूशन, जिससे हम अपने बच्चों के फूड सिक्योरिटी को, मतलब जो मिड डे मील्स मिलते हैं वो प्रॉपरली न्यूट्रिशनल वैल्यू में बैलेंस डाइट दिए जाए. ऐसे कुछ नए चीज़ें जो अपने सोसाइटी को एक स्टेज ऊपर लेके जाते हैं, दैट इज़ व्हाट आई थिंक इज़ नीडेड फॉर दिस सोसाइटी. आई थिंक फ्रॉम दिस न्यू ईयर और ये पुरस्कार से ये प्रेरणा मिलनी चाहिए कि हमें जेंडर इक्वालिटी, फॉर एग्जांपल ट्रांसजेंडर राइट्स, फॉर एग्जांपल फॉर वुमेन राइट्स, फॉर जनरल वेलफेयर, हमें इन चीज़ों के ऊपर काम करना चाहिए. और साथ ही साथ इस न्यू ईयर के ऊपर जो नए गोल सेट किए हैं उसके ऊपर बढ़ना चाहिए. एज आई बिलीव डॉक्टर अम्बेडकर ने कहा था in one of his quotes that when we educate others, that's when our society would grow. Or education should be one of the new goals, and that is what I believe ये होना चाहिए इस देश में. तुम्हाला जो शौर्य पुरस्कार मिळतो, खरं तर तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता, इमारतीमध्ये राहता, त्या इमारतीमध्ये 2018 साली आग लागलेली होती. त्यावेळेसची घटना नक्की नेमकी काय होती? कारण त्या घटनेमध्ये आपण अनेक तुमच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे तुम्ही प्राण वाचवलेले होते. नक्की काय ती घटना होती? तो जब आग लगी थी, 12th फ्लोर से आग शुरू हुई थी और सुबह का टाइम था, पूरा आग बिल्डिंग में भर गई थी और फिर सब लोग बहुत पैनिक मोड में थे, सब कुछ हेव आया था. और मैंने ये सोचा कि पहले सारे स्विचेस, सारे
गैस सिलेंडर सब कुछ बंद कर लेना चाहिए। फिर सब लोगों को 1602 जो सेफ़र जगह थी वहाँ पे लेके गए और वहाँ पे के गैलरी में नीचे बिठाया। इवन दो इट वाज सफोकेटिंग कि हम एक दूसरे को नहीं देख सकते थे, आई थॉट इट वाज राइट कि एक एंशियंट टेक्निक यूज़ करके जो फर्स्ट मेडिसिन टीचर लॉर्ड बुद्धा की थी, जो एक क्लॉथ फाड़ के उसके ऊपर मुंह को लगा के उसके अंदर क्लॉथ के अंदर वाटर डाल के एक प्यूरिफायर बन सकता है जिससे वी कैन ब्रीथ। एंड आई थॉट कि अगर वो यूज़ करे तो लोगों की जान बच सकती है। पर उसके बाद राइट आफ्टर द इवेंट मैंने जो मेयर है बॉम्बे के उनके सामने कुछ चीज़ें रखे जो इम्प्लीमेंट होने चाहिए सिक्योरिटी के लोगों के लिए, क्योंकि अगर ये फायर वापस होती है तो क्या हम अपने आप को बचा सकते हैं। उसीलिए मैंने ये सजेस्ट किया था, जो उन्होंने इम्प्लीमेंट भी किया है, कि रेड रिबन जहाँ पे भी फायर होता है वहाँ पे पूरे एरिया को बांध देना चाहिए। क्योंकि अभी जैसे एक डेथ हुआ इस बिल्डिंग में क्योंकि लोग ऊपर जाने की कोशिश कर रहे थे, वो नहीं होना चाहिए। फिर क्योंकि हर एक फैंसी फ्लैट में कंसीलिंग होता है और सारे वायर्स अंदर होते हैं, वहाँ पे कुछ मार्किंग होनी चाहिए। और साथ ही साथ जब कुछ ड्रिलिंग या फिर कुछ होता है तब कोई तुम्हाला स्पष्ट कळतंय की हा पुरस्कार आणि ज्या गोष्टी ही मुलगी बोलते याचा काहीच कुठे संबंध नाहीये। खरंच पुरस्कारांच्या बाबतीत असं राजकारण होऊ नये, पण ही सगळी बक्षिसी दिली जाते। सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही याचिका केलीत त्या गोष्टीची असेल, किंवा एसटी महामंडळामध्ये जे महाविकास आघाडीच्या सरकारला त्रास देण्याचं काम केलं त्याच्याबद्दल असेल, किंवा आजही पहा मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जे हिंसक आंदोलन काही दिवसांपूर्वी झालं, काही ठिकाणी जाळपोळ झाल्या, त्या विरोधात ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून यांनी पुन्हा याचिका दाखल केली। अशा 3 गोष्टी तुम्ही पहा, त्यांच्यावर याचिका म्हणजे मला एक शंका येते, का कुणास ठाऊक तुम्हाला ह्या गोष्टी पटतायत का पहा। शंका अशी येते, जुन्या काळात हिंदी पिक्चर मध्ये तुम्हाला माहित असेल जेव्हा विलनला कोर्ट शिक्षा देतं त्यावेळेस विलन काय करतो, एखाद्या अशा व्यक्तीला उभा करतो की तो सारे आरोप स्वतःवर घेतो, त्यामुळे हा विलन कोर्टातून सुटतो आणि हा जो असतो ना आरोप स्वतःवर घेणारा हा फसलेला असतो। मला ह्या सदावर्तींकडे पाहून मला काय कुणास ठाऊक ते कुठेतरी जुळताना दिसतं। आज हे भारतीय जनता पक्षाचं किंवा ह्या शिंदे टोळीचं सरकार अडचणीत आलंय मराठा आरक्षणाला घेऊन, कारण तुम्ही अशा काही गोष्टी केल्यात, लाठीचार्ज पासून सगळ्या काही 40 दिवसांमध्ये मराठ्यांना फाट्यावर मारायचं जे काही केलेत ना, हे सगळं तुमच्या अंगाशी जेव्हा शेकायला लागलं त्यावेळेस तुम्ही काय केलं माहितीये का, आज पुन्हा यांना अशा प्रकारे कोर्टात पाठवून सारे लक्ष असं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे मराठ्यांचा राग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे टोळी असेल यांच्यापेक्षा ह्या माणसावर वळवायचा। सगळ्या गोष्टी तू तुझ्या अंगावर घे, थोडीशी धग आमच्यापर्यंतची कमी होईल, ज्यावेळेस भविष्यात काही चांगल्या गोष्टी करता येतील तुझ्यासाठी त्यावेळेस करू आम्ही। पण आता ही भारतीय जनता पक्षावर आलेली मराठ्यांची ती लाही म्हणता येईल, जी आगीची धग आहे ती भारतीय जनता पक्षावरची किंवा शिंदे टोळीवरची तू स्वतःकडे घे, स्वतःच्या अंगावर घे, कारण असंही तसंही याचं नाव खराब झालेलंच आहे। तेव्हा आता अख्खा चिखलात भिजलं काय आणि पूर्ण चिखलात बुडून लोळून घेतलेलं काय, आपल्याला काही फरक नाही पडत। त्यामुळे ही व्यक्ती पुन्हा सुप्रीम कोर्टात पाठवली गेली असा कुठेतरी मला नक्कीच संशय येतो। आता ह्याच्यावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंटच्या मार्फत सांगा। पण एकंदरीत गुणरत्न सदावर्ते हे जे प्रकरण आहे ना, हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये। ज्या प्रकारे हा माणूस प्रत्येक ठिकाणी एवढ्या मोठ्या समाजाला अंगावर घ्यायचा प्रयत्न करतोय, ही छोटी गोष्ट असू शकत नाही। एवढ्या मोठ्या समाजाला संबंध महाराष्ट्रभर जवळपास 4 ते 5 कोट असलेल्या ह्या समाजाला अंगावर घेणं, तेही इतक्या घाणेरड्या पद्धतीने घेणं हे सोपं नाही। हा कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय एवढी मोठी गोष्ट किंवा एवढी मोठी धारिष्ट्य हे दाखवू शकत नाही कोणी, जिगरा लागतो त्यासाठी। त्यामुळे हे जे चाललेलं आहे याच्या मागे कुणाचा हात आहे आता हे तुम्ही पाहावं, बघावं। बाकी तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहे अशा इत्यंभूत घेऊन येण्याचं कार्य मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून नक्कीच करत राहील। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तुमच्या प्रत्येक पावलामध्ये सोबत असेल, पण प्रत्येक पाऊल हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या दिशेने असावं।
आम्हाला प्रश्न देखील विचारू नका, थेट आमचं कन्सेंट घेऊन टाका. होय, आम्ही तुमच्यासोबत, पण प्रत्येक पाऊल तुमचं मराठा आरक्षणाच्या बाजूने असलं पाहिजे. बस एवढंच सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.